ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी। निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते। भाजपचा खरा चेहरा सर्वांच्या समोर आलाय। प्रणिती शिंदे यांनी अशा शब्दात भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। आघाडीच्या माध्यमातून काल परवा जे सोलापुरात घटना घडली त्याच्या विरोधात आज आम्ही मूक आंदोलन शांततेत लोकशाही पद्धतीने आम्ही आज केलं। जो निरागस जीव गेला त्याच्या समर्थनात त्याच्या कुटुंबियाच्या सोबत आम्ही आहोत। भारतीय जनता पक्षाची जी सत्तेसाठी भूक आहे त्यासाठी ते कोणत्याही पद्धतीत ते काहीही करू शकतात। विजय हासिल करण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जो आहे तो आज सगळ्यांसमोर आलाय। कारण का फक्त पैसा सत्ता नाही पण आता ते रक्तावर येऊन थांबलेत। अजित पवारांनी भाजपवर टीका करणं चुकीचं असून चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर प्रतिक्रिया दिली। एकमेकांवर टीका करायची नाही असं बैठकीत ठरलं होतं। अजितदादांची भूमिका समन्वय समितीला धरून नव्हती। अजित पवारांनी टीका टिप्पणी करणं टाळलं पाहिजे असं देखील बावनकुळे म्हणाले। अजितदादा ज्या पद्धतीने भाजपावर टीका करतात आहे, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर नेत्यावर टीका करतात आहे, आमचं हे ठरलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान 3 नेत्यांनी देवेंद्रजी असतील, एकनाथजी असतील, अजितदादा असतील, आम्ही समन्वय समितीचे सदस्य आहोत। या समितीच्या सदस्यांनी आणि जे जिल्ह्याचे नेते आहेत, पालकमंत्री आहे, मंत्री आहे, या सर्वांनी कुठल्याही मित्रपक्षाच्या कुठल्याही व्यक्तीवर टीका करायची नाही। अजितदादा बोलले ते काही मला वाटतं आमच्या चर्चेला धरून नाही। त्यांनी असं बोलायला नको होतं असं मला वाटतं। शेवटी त्यांना सल्ला देण्यापुरता मी मोठा नाही आहे, पण मला असं वाटतं की अजितदादांची भूमिका ही कालची जी होती ती काही समन्वय समितीच्या एकंदरीत भूमिकेच्या त्या ठिकाणी विरोधी होती। लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा बदला घेण्याची वेळ आली। आपला महापौर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार निवडून द्या असं आवाहन मंत्री गिरीश महाजनांनी केलं। लोकसभेला तुम्ही बघितलंय म्हणजे डॉक्टर भामरे शेवटपर्यंत पुढे होते। आपले खासदार भामरे साहेब शेवटपर्यंत पुढे होते। फक्त शेवटच्या मालेगावच्या काही ज्या पेट्या उघडल्या आणि त्याच्यामध्ये आपलं खातंच उघडलं नाही। 5,000 असतील तर 5,050 आपल्याला, 4,950 तिकडे, आणि ते शेवटच्या क्षणी आपला ते ठरलेला म्हणजे आपण ढोल तसे घेऊन गुलाल घेऊन तयारीमध्ये होतो मिरवणुकीच्या, आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये सगळा निकाल बदलला। आणि म्हणून मला वाटतं आपण यावेळेला सगळे एकत्रित होऊन समोरच्यांची सगळ्यांची तीच परिस्थिती करायची आहे आणि आपला लोकसभेमधला जो बदला आहे तो आपल्याला यावेळेला या ठिकाणी घ्यायचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।